चलो KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचा जो सिलेबस होता तुम्हाला मी सांगत आल्याप्रमाणे DMARची भरती, आरोग्य विभागाची भरती किंवा बाकीच्या ज्या एक्झाम होत्या त्याचा सेम टू सेम सिलेबस होता. फक्त याने देत असताना नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो दिलेला नव्हता. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर सांगितलं होतं की नॉन टेक्निकल हे मागच्या सिलेबसनुसार असू शकतं. तर आताची ही महत्त्वाची अपडेट ऑफिशियल साईटवरती मी आहे. सगळ्यांनी आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला ते PDF भेटला असेल, पण PDF जे आहे ते खरं आहे किंवा खोटं हे बघण्यासाठी साईटवरती आलेलो आहे. साईट आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची. इथे तुम्हाला एक टॅब दिसत असेल न्यू भरती म्हणून माहिती अधिकाराच्या साईडला. तिथं इथं क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही वर बघू शकता असे 3 महत्त्वाचे टॅब आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025, KDMC भरती 2025चा अभ्यासक्रम. याला क्लिक करतोय मी. क्लिक केल्यानंतर असं पुन्हा एक नोटिफिकेशन किंवा पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड नावाच्या खाली अभ्यासक्रम आणि तुम्हाला एक PDF दिसत असेल ती इथं डाउनलोड करून घ्यायची आहे. तर बघू शकता की जे आपल्याला आता सध्या अपडेट भेटलेली आहे ती खरीच आहे. पहिलं जे पेज आहे टोटल 10 पेजेसचं हे जे आहे पूर्ण PDF आहे, ज्याच्यामध्ये पहिलं जे पेज होतं ज्याच्यामध्ये कुठेही ब्रँडिंग नसल्यामुळे कदाचित आपल्याला ते खोटं वाटत होतं, पण आता ऑफिशियल साईटवरून तुम्हाला डाउनलोड करून दाखवले मी की सिलेबस जी कॉपी होती पहिली त्याच्यामध्ये पहिलं पेज ॲड करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जेवढ्याही टेक्निकलच्या पोस्ट होत्या त्या सर्व खालील पोस्टला मात्र हा वरचा जो सिलेबस आहे तो कॉमन असणार आहे. तुम्हाला मी मागे सांगतसुद्धा आलेलो आहे की 60-40चा पॅटर्न असणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त टेक्निकलचा डाटा दिलेला होता, फक्त नॉन टेक्निकल दिलेलं नव्हतं. ते काय काय असणार आहे बाकीच्या पोस्टसाठी, ज्याच्यामध्ये आपलं फार्मसी ऑफिसरसुद्धा पोस्ट असेल. तर मराठी या विषयासाठी व्याकरण म्हणून पॉईंट दिला आहे. सर्वसामान्य शब्दसंग्रह त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. मनी आणि वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग, उतारावरील प्रश्नाची उत्तरे, वाक्यपृथक्करण व त्याचे प्रकार असे महत्त्वाचे जवळपास 4 ते 5 टॉपिक दिलेले आहेत. तुम्हाला उतारासुद्धा येईल ज्याच्यावरती 4 ते 5 प्रश्न हे विचारले जातील. त्याच्याबरोबर इंग्लिशचा सेकंड सेक्शन ग्रामरचा, त्याच्यामध्ये ग्रामर म्हणून दिलं आहे, कॉमन व्होकॅब्युलरी दिलेले आहे, सेंटेन्सेस स्ट्रक्चर म्हणून दिले आहे, ॲड अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, कंप्रेन्सेशन ऑफ द पॅसेज, सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन अशा प्रकारचा इंग्लिशचा सिलेबस. त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरिकीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापन अशा प्रकारचा जनरल नॉलेजचा सेक्शन तुमचा. रिझनिंगमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ द डाटा अँड ग्राफ्स, डायरेक्शन्स, अर्थमॅटिकल रिझनिंग, त्याच्यानंतर स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स, ॲनालॉजी अँड नंबर सिरीज अशा प्रकारचा तुमचा रिझनिंगचा सेक्शन आहे. लक्षात येते. तर याच्यावरती तुमचे जे आहेत ते 60 प्रश्न असतील आणि बाकी टेक्निकलवरती 40 प्रश्न असतील. असा तुमचा 60-40चा पॅटर्न मी मागच्यासुद्धा सांगत आल्याप्रमाणे तुमचा हा असणार आहे. पहिल्या वेळेस जेव्हा हे सिलेबस कॉपी जेव्हा टाकली तेव्हा फक्त खालची पेजेस होते 9, ज्याच्यामध्ये फक्त टेक्निकलचा सिलेबस आपल्याला दिसत होता. जसं की इथं तुम्ही बघू शकता आपला औषध निर्माता, ज्याच्यामध्ये फक्त फार्माचा सेक्शन दिला आहे. आणि मागच्या सिलेबस कॉपीला जर कम्पेअर केलं तर इथे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा एक वाढलेला आहे. त्याचबरोबर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, बाकी सर्व सिलेबस कॉपी मागची तुमची DMARची भरती, तुमची आरोग्य विभागाची भरती, त्याचबरोबर कदाचित कारागृहाची भरती, या सर्व 3-4 एक्झामचा सिलेबस जो आहे तो सेम टू सेम आपल्याला मानता येईल. त्याचबरोबर जी नवी मुंबई महानगरपालिका एक्झाम तुमची जी होणार आहे आणि KDFची सुद्धा सर्व एक्झामचा सिलेबस सेम टू सेम आहे. आता हे पुन्हा एकदा इथं प्रूव्ह झालेलं आहे. तर लक्षात आलं, सिलेबस कॉपी अपडेट झालेली, सिलेबस नॉन टेक्निकलचा आलेला आहे. त्याच्यामुळे केअरफुली पुन्हा एकदा व्यवस्थित गोष्टी सगळ्या चेक करून घ्या की येणाऱ्या भरतीसाठी आपल्याला जो फार्मसी ऑफिसर सिलेबस आहे त्याच्यामध्ये नॉन टेक्निकलचे सुद्धा प्रश्न हे इन्क्लूड केले जातील. तर अशा प्रकारची महत्त्वाची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवरती मी तुम्हाला शेअर करून देईल. तिथून तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा चेकआउट करू शकता. तर अचानक बघता एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.